करण्यासाठी घरला आपण दिवस काढायला. काय सांगताल या ठिकाणी या शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाख रुपयाचं नुकसान झालंय, काय वाटतं? शेतकऱ्यांना पहिली गोष्ट तर कोणी वाली राहिला नाही. सरकारनं वर हात केले. शेतकरी मनापासून कष्ट करून माल काढतायत, जिद्दीने काढतायत. आजबाजूला जर आपल्या भावांना 40 क्विंटल मक्का काढली तर शेतकऱ्याला वाटतं मी 45 क्विंटल झाली पाहिजे. दुकानदाराचा विचार करत नाही. शेतकरी दुकानदार जातो, जास्त दराची औषधं आणतो, जास्त दराची खतं आणतो आणि जिद्दीनं काम करतो. पण ज्यावेळेस अशी घटना झाली की शेतकऱ्यात कुठे कंबड मोडते काय अशी भावना तयार झाली आहे. कारण की बघा तुम्ही, एक धांडा जर जिवंत ठेवण्यासाठी लावल्यापासून तर 6 महिने त्या धांड्याकडे जसं मुलाला बाळाला शेतकरी जीव लावतो त्या प्रकारे या शेतीला जीव लावतो. पण जर असं एक खट्टी जमा करून टाकली मक्का आणि कोणीतरी आजचं एक येतं आणि याला चेतून देतं, अरे बाबा देव तरी तुम्हाला माफ करेल का? ज्या शेतकऱ्याच्या पाठीमाग आता सरकार तर राहिलंच नाही, पण इकून तिकून जर व्यापारी 1000, 1200, 1500 रुपये जर मक्का घेत असेल आणि ती जर असं कोणीतरी येऊन रातचं चेतून देत असेल तर मित्रांनो या शेतकऱ्यांना जगावं कसं? कारण की मुलं बाळा ज्यावेळी शिक्षणासाठी शाळेत जातात तर शिक्षक म्हणतो की बाबा तुमची फी कधी भरणार आहात? वडील म्हणतात की बाबा थांब आपली मक्का विकली का आपण फी भरू. आणि जर मक्का शेतात राहिली नसेल तर शेतकऱ्यांनी फी कुठून भरावी? आम्ही ज्यावेळेस ही घटना मला माहीत झाली, आम्ही घरी गेलो काकांच्या, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितल्यानंतर ते पूर्ण परिवार रडत होता. आम्हाला असं वाटलं की आपण काय करा यांच्यासाठी. मित्रांनो बघा, ते शेतकऱ्याला धीर देण्यासाठी सर्व गावकऱ्यांचं मी आभार मानन, पिपरीवासियांचं, की सगळं गाव त्यांच्या सोबत आज मी उभं आहे. आणि सर आज पंचकृषीतल्या लोकांना सुद्धा आवाहन करायला मी की यांना कुठेतरी मदतीचे हात आपण सगळ्यांनी मिळून द्यावा. आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना सुद्धा मेसेज टाकलाय. त्यांची सुद्धा 1-2 दिवसामध्ये आम्ही फुलाची पाकळी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या वतीने सुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करेल की बाबा हात जोडून आवाहन करेल आपण सर्वांना की फुलाची पाकळी या परिवाराला मदत करावी. ज्या प्रकारे मारवाडी समाजात काही एखाद्या नुकसान झालं असेल तर संपूर्ण मारवाडी समाज त्यासाठी धावून जातो आणि त्या सुई लावण्याचं काम करतो. त्याच प्रकारे आपण उदाहरण देऊया शेतकऱ्यांसाठी बी. एखाद्या जर गावात नुकसान झालं असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं येऊन सनी कोणी 200-500 करा, आपल्याला नाराज व्हायचं काम नाही. जे तुमचं आहे ते द्या, पण द्या 100%. मी माझ्या वतीनं 1100 रुपये नगद देत आहे आणि सर्वांना आवाहन करत आहे की आपण सगळेजण 2 पावलं येऊन काकांना मदत करावी आणि धीर द्यावा. खरंच ते अतिशय काय बोलावं असा शब्दही तोकडे पडतात. परंतु शेतकरी असा एक प्राणी आहे की तो किती मोडला तरी पुन्हा उठतो. त्याला धीर देण्याचीच गरज असते. आमच्या मित्रांनी सांगितल्याबरोबर म्हणत आता पाठीवर थाप टाकली की तो परत कामाला लागतो. मला एक आठवलं तुमचं, सोशल मीडियावर कधी कधी एक वाक्य येतं, दारूच्या दुकानदाराचं घर दाखवलं जातं आणि पिणाऱ्याचे घर दाखवलं जातं. परंतु मला सांगा, इथं खत विक्रेता असेल, बियाणं विक्रेता, त्याचं घर पहा आणि शेतकरी जो विकत घेतो हमेशा त्याला पैसा देतो त्याचंही घर पहा. ही परिस्थिती अतिशय दुःखदायी आहे. त्यातल्या त्यात आपल्याच ग्रामीण भागातील माणसांनी एका आकडीच्या बळावर एवढं मोठं नुकसान करू नये की तो माणूस कायमचा मोडून पडेल. आणि आकडीना आग लावणारा हा आगीत कधी जळत नसतो, पण जळतं ते समोरचं जग. म्हणून त्या आकडीचा वापर करताना सर्वांनी शास्त्र कसं वापरायचं याचा विचार केला पाहिजे. कारण समोर शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना कोणालाच नुकसान केलं नाही. आपण तिथं गेलो आणि एक मागणारा माणूस आला, त्या बाईने पसभर त्याला दाणे दिलंच आपल्या देखत. ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे. शेतकरी हा खरं म्हणजे सर्वांचा पोशिंदा आहे. परंतु आज त्यालाच ह्या सर्व सरकारनी व सरकार व्यवस्था चालवणाऱ्या अगदी त्यांना दुर्जन म्हणावं की सज्जन या व्यवस्थेने त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलाय. मला एक वाक्य आठवलं, इथं सहज सांगतो. प्रत्येक पुढारी म्हणतात, 2-4 मंत्र्यांनी म्हणलं की शेतकरी कर्जमाफी मागतोय. मला त्यांना आवाहन आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मागितली असं कधी दाखवावं. 95 पासून हा फॅक्टर चालू झाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशीचे सरकार आल्यापासून त्यांनी सुरुवातीला घोषणा दिली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि तेव्हापासून तर कालच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हे सर्वजण आम्ही निवडून आलो की कर्जमाफी करू म्हणतात. आणि आजच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते म्हणतात की निवडणुकीला अशा घोषणा आम्हाला द्यावंच लागत्या. काय आपलं तोंड झोडावं की यांना झोडावं हे शेतकऱ्याला कळत नाही. अतिशय दुःखाची बाब आहे. खरं म्हणजे आम्ही आता या भागामध्ये सामाजिक काम करत असताना शेतकरी आणि सरकार याच्यामधला दुवा म्हटलं तरी चालेल. परंतु ही जे झालेली घटना याला ना सरकार जबाबदार ना काही. याला खऱ्या अर्थानं खराब वृत्ती, ज्याची खराब वृत्ती पोचल्या ती अशा खराब प्रवृत्तीनं केलेलं काम आहे. आणि आता आपण बिमोड करण्यासाठी खरं म्हणजे
गावकऱ्यांनी सर्व पुढे आलं पाहिजे. आणि माझ्या मित्रांना म्हटल्याप्रमाणे आपण सर्वांनी जे देता येईल ते यथाशक्ती या शेतकऱ्याचं 1,00,000-2 लाखाचं सहाय्य करणं आपल्या सर्वांना काही कठीणच नाही. म्हणून ज्याला जे बुद्धी सुचेल त्या बुद्धीप्रमाणे करावी ही माझी मनापासूनची संकल्पना आहे. आणि याच्यात एका माणसाला आपल्याला सावरता येईल. गावगाड्यातला शेतकरी त्याच्यामुळे थोडा उभा राहील अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. ही जी कृत्य झालंय, मक्याचा फोन पेटवून दिला अज्ञात व्यक्तीने, खरोखरच हे निंदनीय आहे. असं कुठेही होऊ नये. माणसानं आज भांडावं आणि उद्या गोड बोलावं या वृत्तीप्रमाणे मानव धर्म असाच चालत असतो. परंतु जे कृत्य ज्यांनी केलं हे खरंच निंदनीय आहे. असं यानंतर कोणीही करू नये. हा शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. त्यांना धीर देण्याचं काम आज रोजी आम्ही सर्व गावकरी पिंपरीवासीय करत आहे. आणि फुलाच्या पाकळीप्रमाणे त्यांना मदतही करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही काना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, या उक्तीप्रमाणे या शेतकऱ्याला आम्ही सर्वांनी धीर देण्याचं काम केलेलं आहे. लहान लेकरासारखं या मक्याच्या उत्पन्नाला त्यांनी खत पाणी घातलं आणि आज हे सर्व पीक एका माचीच्या काडीनं नेस्त नाबूद केलं. खरं बोलताना माझा टाव भरून येत आहे. असं कोणीही करायला नको. मी हात जोडून विनंती करतो, यानंतर या पिंपरी गावात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा असं कृत्य कोणीही करायला नकोय. कारण तुम्हाला या ठिकाणी आनंद वाटत असेल एका मिनिटाकरता, परंतु भगवंत त्या ठिकाणी तुम्हाला पाहत आहे, माफ करणार नाही. एवढंच बोलून मी